हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। तर हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात अशी हिरवी कंच कोथिंबीर येते आणि ती स्वस्त पण असते। तर त्यामुळे प्रत्येक हिवाळ्यामध्ये एकदा तरी कोथिंबीर वडी झालीच पाहिजे। तर आता ही कोथिंबीर वडी खूपच छान खमंग आणि एकदम कुरकुरीत झालेली होती, बघू शकता। चला तर टाइम न घालवता आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सर्वात पहिली आपल्याला कोथिंबीर वडी बनवण्यासाठी फ्रेश कोथिंबीर हवी आहे। तर हे बघा, कोथिंबीर आपल्याला छान स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि ती निवडून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ती बारीक बारीक कापून घ्यायची आहे। तर कोथिंबीरमध्ये जास्ती देठ नसायला हवेत, थोडे बहुत देठ चालतात। तर अशा प्रकारे कोथिंबीर आपल्याला छान बारीक बारीक कट करून घ्यायची आहे, बघू शकता। तर आता ही कोथिंबीर आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात, म्हणजेच कटोऱ्यामध्ये। तर ही कोथिंबीर आता आपण यामध्ये घालूयात। त्यानंतर आता आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारे बाकीचे साहित्य घालूयात। तर इथे मी 1 कप या कपाने बेसन घेतलेला आहे, बेसन पीठ। त्यानंतर आपल्याला त्याच कपाने अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर तांदळाचं पीठ आपण यासाठी घालत आहोत की आपली कोथिंबीर वडी थोडी कुरकुरीत व्हावी। नंतर मी इथे 1 मोठा चमचा तीळ आणि जिरे घेतलेले आहेत, त्याचबरोबर हळद, लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला अद्रक आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आता हे सर्व मिश्रण घालण्याच्या आधी आपण यामध्ये पुन्हा ऑइल घालून घेत आहोत, 1 ते 2 चम्मच। आता हे सर्व मिश्रण आपण हातानेच मिक्स करून घेऊयात। तर हे मिश्रण आपल्याला कोरडेच पहिले मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये लागणारे सर्व साहित्य मसाले छान एकजीव होतील। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडा थोडा पाणी ॲड करत हा मिश्रण मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपल्याला इथे पाण्याचा खूप जास्ती कमीच वापर करायचा आहे, लागेल तेवढाच। तर हे बघा, अशा प्रकारे आपण हा मिश्रण मिक्स करून घेतलेला आहे। तर यामध्ये जवळपास ज्या कपाने आपण 1 कप बेसन घेतला त्याच्या अर्धा ते पाऊण कपच पाणी लागला असेल। त्यानंतर आता आपण तो मिश्रण साईडला ठेवूयात आणि अशा प्रकारची आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे। तर या चाळणीला आपण ऑइल लावून घेऊयात। तर तुमच्याकडे जी अशा प्रकारची चाळणी किंवा जी काही प्लेट असेल त्यामध्ये तुम्ही ही कोथिंबीर वडी वापरू शकता। तर आता हा मिश्रण आपण यामध्ये घालूयात, या प्लेटमध्ये, चाळणीमध्ये। तर अशा प्रकारे मी लांबसर आकाराचा हा थापून घेत आहे या चाळणीवरती। तर बघा, आता हा मिश्रण आपण चाळणीवरती थापून झाल्यानंतर इथे आपल्याला तीळ घालायचे आहेत। तर इथे मी पांढरे तीळ याचा वापर केलेला आहे डेकोरेशनसाठी। हे अगदी ऑप्शनल आहेत, जरी तुमच्याकडे असतील तर। आता आपण दुसरीकडे गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी बॉईल करत ठेवलेला होता। आता या पाण्यावरती आपल्याला ही प्लेट घालायची आहे, चाळणी ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला प्लेट दुसरा झाकण ठेवत हे आपल्याला जवळपास 10 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। तर गॅसचा फ्लेम मी इथे लो टू हायच ठेवलेला होता। तर हे बघा, आता 10 मिनिटं झालेली आहेत जवळपास आणि इथे आपली ही कोथिंबीर वडी स्टीम झालेली आहे, बघू शकता। चाकूने ते आपण चेक करून घेऊयात। आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही कोथिंबीर वडी थंड झाल्यावरच आपल्याला ती कट करून घ्यायची आहे, अशा प्रकारे। तर बघा, ही कोथिंबीर वडी तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही ती बनवू शकता। तर बघा, इथे आपली वडी छान इझिलीच निघालेली आहे, अजिबात चिकटलेली नाही। तर आता आपण इथे पूर्ण वड्या काढून घेतलेल्या आहेत। तर त्या आता आपण फ्राय करून घेऊयात। तर आता आपण ही वडी फ्राय करून घेऊयात। तर फ्राय करण्यासाठी आपल्याला पॅनमध्ये ऑइल घ्यायचं आहे। तर मी ही कोथिंबीर वडी शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाहीत। जरी तुम्हाला डीप फ्राय करायची असेल तर ते तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे आता आपण एक एक करून पूर्ण वड्या या पॅनमध्ये घालूयात आणि दोन्ही बाजूने छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात, आलटून पलटून। तर कोथिंबीर वडी फ्राय करताना मी गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच ठेवलेला होता आणि कोथिंबीर वडी आपल्याला अशा प्रकारे पलटवून छान फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही साईडने।
तर एकदम सोप्या पद्धतीने मी ही कोथिंबीर वडी कशी बनवायची इथे सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे बघा, आता आपण दोन्ही बाजूने अलटून पलटून ही कोथिंबीर वडी छान फ्राय केलेली आहे। बघू शकता या वडीचा कलर पण चेंज झालेला आहे। आता आपण ही काढून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे रेडी झालेली आहे आपली खमंग अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे प्लेटवरती। आता आपण ते काढून घेतलेली आहे, बघू शकता। आता मी एक ते तुम्हाला तोडून दाखवते। आतमधून एकदम खमंग आणि वरून कुरकुरीत अशी ही आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे। तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा, आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।